नमस्कार मैत्रिणींनो. तर काल होता म्हणजे माझ्या भाचीचा नामकरण सोहळा आणि तिचा पहिला वाढदिवस देखील होता. तर आम्ही तिथेच सगळेजण गेलो तर काय तिथं कोणीच आलेलं नव्हतं. आमचीच पहिली एंट्री होती आणि तिथं एंट्री केल्यानंतर काउंटरवरती छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छान सजवलेली होती. त्यानंतर कोणीच आलेलं नसल्यामुळं आपलंच राज्य असतं. मग मस्तपैकी असं फोटो वगैरे काढले मुलीचे आणि तिलाही छान वाटत होतं हे वातावरण बघून. आणि हा बघा फक्त आम्हीच बसलेलो होतो. माझी काही आंटी वगैरे होत्या मग तिथे सोबत माझ्या. तर ह्या एक आंटी आहेत, ही आई आहे, ही पण आंटी आहे. ह्या सगळ्या आंटी आणि ही हिरव्या साडीवाली माझी आत्या आहे. तर तिचं काहीतरी मोबाईलमध्ये बघणं सुरू होतं. त्यानंतर हे असं एक तिथं ज्यूस दिलेलं होतं, छान होतं स्प्राईटसारखं. त्यानंतर सगळे आले आणि मस्त असं पाळणा वगैरे सजवला होता. त्यामध्ये खुशीला ठेवलेलं होतं. खुशी म्हणजे असं टोपण नावानं तिला खुशी म्हणत होते, पण तिचं नाव आज ठेवायचं होतं ते म्हणजे होतं अद्विका नाव ठेवणार होते तिला. मग असं छान पाळण्यात आणि आता ती 1 वर्षाची झाल्यामुळे खूप रडत होती. पाळण्यात काही बसतच नव्हती. त्याच्यामुळे तिला काय केलं माहिती का तुम्हाला? हे बघून तर खूपच हसायला येणार आहे. हे पुढे तुम्हाला दिसेलच, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. छान असे पाळणे वगैरे म्हणत होते आणि खाली तिच्या आईची ओटी वगैरे भरत होते. आमच्या इकडे असं करतात नामकरण सोहळा. तर हे बघा, तिला मोबाईल दिला होता पाळण्यामध्ये बघायला आणि ती मोबाईल बघत बसली होती. मग हा असा होता तिचा नामकरण सोहळा. तर खरं म्हणजे लहान मुलं असतात ना, त्याच वेळी नाव वगैरे ठेवायला पाहिजे, म्हणजे छान बसतात, ते झोपलेले असतात. त्यानंतर इथं हशेदोरी सोडण्याचा कार्यक्रम होता. त्यानंतर वहिनीने मस्त असं नाव वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथं एक असं छान असं शिंपली होती मोठी, तिथंच अरेंज केलेली होती. त्यामध्ये तिचं नाव होतं आणि ते मस्त असं ओपन करत होते. त्यामध्ये अद्विका नाव दिसत होतं. थोडं मुलांनीही मस्ती केली. त्यानंतर होतं बड्डे सेलिब्रेशन. छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि मस्त बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. चलो बाय.